महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी सपत्नीक सहपरिवार साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी हजेरी लावली होती। दर्शनाच्या नंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारवर केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता अशोक चव्हाणांनी त्यांच्या विधानावर मला टिप्पणी करायची नाही असं म्हणत देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यावेळी त्या पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय आहेत ते चूक की बरोबर त्यावर मी आज काही भाष्य करणार नाही असं म्हटलं। आज देखील अतिरेकी हल्ल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी काही निर्णय घेतले आहेत। पाकिस्तानला शरण यावं लागेल अशी परिस्थिती आज निर्माण झाल्याचं सांगत काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन आहे, त्यामुळे काँग्रेसला फोडण्याची गरज राहिली नसल्याची टीका केली। लोकांना काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाहीये ही वस्तुस्थिती असून पक्षाचे अध्यक्ष म्हणून बावनकुळे यांची भूमिका योग्य असू शकते। काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाल्यानं अनेक जण काँग्रेस सोडून अन्य पक्षात जात असल्याचं त्यांनी म्हटलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या चिटकीन वक्तव्याबाबतही त्यांनी टीका केली। ते अजून नवीन आहेत, त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे। मी 50 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलंय, कोण कुणाला गिळतंय याचा अनुभव घेतला आहे। ते नवीन अध्यक्ष झालेत, काँग्रेसमध्ये कोण कुणाला गिळतं हे त्यांचं नंतर लक्षात येईल असा टोला त्यांनी लगावला। याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वाटचालीवर बोलताना ते म्हणाले की ज्या पक्षाशी जनतेचा संपर्क असतो तो पक्ष कधीही संपू शकत नाही, तो प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय। दक्षिणेमध्ये आजही प्रादेशिक पक्षांचं मोठं अस्तित्व आहे। मीही 50 वर्ष काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळे त्या पक्षाच्या अधोगतीविषयी बोलणं मला योग्य वाटत नाही। मी माझी दिशा स्वीकारली आहे आणि मी आहे त्या ठिकाणी आता समाधानी असल्याचं म्हटलं। संजय राऊतांबद्दल त्यांनी म्हटलंय की अनेक जण वेगवेगळ्या पक्षात येतात जातात, ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची आयडिओलॉजी घेऊन चालावं लागतं, त्यामुळे कोण उपरं झालंय हे म्हणण्यात अर्थ नाही। काँग्रेसमध्ये देखील मधल्या काळात अनेक दुसऱ्या पक्षातले लोक आले होते, अशी प्रक्रिया सुरूच असते। राजकीय परिस्थितीचा तो परिणाम असतो, प्रत्येकाला आपलं राजकीय भवितव्य सुखरूप वाटतं त्या ठिकाणी तो जात असतो असं सांगतानाच संजय शिरसाट्यांच्या नाराजीवर बोलताना ते म्हणाले की राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागते। अजित पवारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावं असं वक्तव्य देखील केलं आहे। सरकार चालवताना काही खात्यांचा निधी हा राखीव असतो, त्यामुळे आर्थिक अडचण असताना काही निर्णय घ्यावे लागतात। मात्र वर्षभरात सरकार पूर्ण आर्थिक शिस्त लावून व्यवस्थित कारभार करेल असं माझं मत असल्याचं त्यांनी म्हटलं। याचबरोबर शेतकरी कर्जमाफी आणि महायुतीतील अंतर्गत नाराजीवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। नाही, मी दरवर्षी सहकुटुंब ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस मी साईंच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आशीर्वाद घेण्याकरता नेहमीच येतो आणि त्याप्रमाणे मी माझ्या कुटुंबियासहित आणि माझी मुलगी आमदार निवडून आल्यानंतर तिला मला या ठिकाणी दर्शनाला आणायचंच होतं आणि योगायोग चांगला असा आहे की आज बाळासाहेब विखे पाटलांची जयंती पण आहे, त्यामुळे ह्या दोन्ही योग घडून आला। आज मी इथून विखेंच्या घरी जाणार आहे, तिथेही बाळासाहेब विखेंच्या दर्शनाकरता मी जाणार आहे आणि विखे कुटुंबांचे जुने संबंध आहेत, त्यांची भेट घेईन मी आणि बस साईंचं दर्शन घेऊन परत मुंबईला जाणार आहे। असं आहे की त्यांच्या विधानावर मला काही टिप्पणी करायची नाही आहे, परंतु त्यावेळी जे प्रसंग आले देशाच्या सुरक्षेचा विषय महत्त्वाचा राहिलेला आहे आणि त्यावेळेस त्या पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय आहेत, त्यामुळे त्याच्यावर आज भाष्य करणं ते योग्य आहे चूक आहे असं त्यावर भाष्य करणं आज मी काही त्यात अधिक भर घालणार नाही आहे। परंतु आज जसं पहलगामच्या या सगळ्या इन्सिडेंट्सवर काही निर्णय घेणं भारताला क्रमप्राप्त आहे आणि म्हणून पंतप्रधानांनी पावलं उचललेली आहे। तिथलं पाणी बंद केलेलं आहे, तिथे अतिरेक्यांवर कारवाई करण्यासंदर्भात बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत, डिप्लोमॅट्सला परत पाठवले, नागरिकांना तिथल्या परत पाठवलं आहे। त्यामुळे पाकिस्तानला शेवटी शरण यावं लागेल अशाच प्रकारची परिस्थिती आज ही निर्माण होते आहे। त्यामुळे स्थानिक वेळेस देशाची कायदा सुव्यवस्था आणि देशाचं संरक्षण हा त्यातला महत्त्वाचा विषय राहिलेला आहे आणि म्हणून त्यावेळेस त्या पंतप्रधानाला जे योग्य वाटलं त्यावेळेस तो निर्णय झालेला आहे। त्याच्या मेरिट डिमेरिटमध्ये मी काही भाष्य करणार नाही। काँग्रेसला फोडण्याची गरजच राहिली नाही, कारण की काँग्रेसमधली नेतृत्व दिशाहीन आज झालं असल्यामुळे लोकांना भविष्यवती दिसत नाही, हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अनेक मातब्बर नेते कार्यकर्ते हे काँग्रेसला सोडून आज अन्य पक्षामध्ये येत आहेत
त्या मला वाटतं की बावनकुळेंनी पक्ष भाजपची ताकद वाढली पाहिजे ही त्यांची भूमिका असणं पक्षाचे अध्यक्ष म्हणून योग्यच आहे. परंतु सांगण्याची गरज नाही, आपोआपच लोक आज काँग्रेसच्या एकंदरीत नेतृत्वाचं जे काही अपयश आहे किंबहुना दिशाहीन अशा प्रकारची परिस्थिती झाली असल्यामुळे लोक काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक नाही आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष मात्र यावर बोलले की भाजप हा एक चेटकीसारखा पक्ष आहे, तो सगळ्यांना मिळतोय. कोण म्हणालाय? प्रदेश अध्यक्ष भाजप काँग्रेसची ते आता नवीन आहेत, त्यांना अनुभव बराच यायचा आहे. अजून आम्ही 50 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यातले सगळे कोण कोणाला गिळतंय हे आम्ही अनुभवलेलं आहे सगळं काँग्रेसमध्ये. त्यामुळे त्यांना अनुभव अजून यायचा आहे. ते नवीन अध्यक्ष असल्यामुळे त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोणी कोणाला गिळलं. काँग्रेसचा इतिहास सगळा कारण अनेक प्रादेशिक पक्षांना त्यावेळी संपवले झालं. जे प्रादेशिक पक्ष वाढू लागले होते त्यांना संपवलं काँग्रेसने. एकंदरीत तो इतिहास पाहता काँग्रेसचं भविष्य असं आहे की ज्या पक्षाशी लोकांचं कनेक्ट आहे तो पक्ष काही संपू शकत नाही, मग तो स्थानिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो किंवा रिजनल असो. त्यामुळे आपण पाहिलंय की दक्षिणेमध्ये पक्ष आपण पाहतोय, DMK आहे, AIDMK आहे. ही पक्ष आता स्थानिक जरी असले तर लोकांची अधिक जवळीक असते त्याचे पक्ष आहे, त्यांचं अस्तित्व अनेक वर्ष आहेच. त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत आणि त्यामुळे त्या परिस्थितीप्रमाणे तिथला मतदारांचा कौल राहिलेला आहे. 140 वर्ष झाले काँग्रेसला. आज जी अधोगती आहे याला नेमकी कारण कोण आहे, काय कारण आहे? मी फार लहान माणूस आहे त्याच्यावर कोणाच्या काँग्रेसच्या 50 वर्ष होतो ना, मान्य आहे मला. पण काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते आहेत. मी ज्या पक्षात अनेक वर्ष होतो त्या पक्षाच्या विरोधात बोलणं मला काही उचित वाटत नाही आहे. आता मी माझी दिशा स्वीकारलेली आहे. मी माझ्या पद्धतीने काम करत आहे आणि जिथे मी आहे तिथे मी समाधानी आहे. काँग्रेस मी सांगितलं दिशाहीन झालेलं आहे. रोज काहीतरी नवीन वक्तव्य करतात. कार्यकर्त्यांमध्ये कुठे चैतन्य निर्माण करण्यासारखी परिस्थिती नेतृत्वामध्ये दुर्दैवाने नाही आहे आणि त्यामुळे लोकांना आपलं भविष्य पडतं. असं की ज्यावेळेस पक्षामध्ये कार्यकर्ते काम करतात, एखाद्या पक्षासाठी झटतात, त्यावेळेस स्वतःचे भविष्य काहीतरी घडावं अशी अपेक्षा असते. राष्ट्रवादी काँग्रेस सगळे म्हणजे असं नाही म्हणता येणार. अनेक पक्षामध्ये अनेक लोक येतात, सामील होतात. याचा त्या पक्षाची आयडियोलॉजी, त्या पक्षाची तत्व, त्या पक्षाची भूमिका घेऊन चालावं लागतं. त्यामुळे कोण कुठला उपरा झाला आणि काय झालं हे काय म्हणण्यात तसं तथ्य नाही आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा मधल्या काळात आणि इतर पक्षाचे लोक आले होते. ही प्रक्रिया चालत राहते. ही येणं जाणं या पक्षामधली राजकीय परिस्थितीचा हा एकंदरीत परिणाम असतोच आणि त्यामुळे कुठल्याही पक्षावर मी टीका करणं उचित समजत नाही. लोक येत आहेत, जॉईन होत आहेत. प्रत्येकाला आपलं भवितव्य जिथे सुखरूप वाढतंय किंवा जिथे दिसतंय त्या ठिकाणी लोक येतात. महाविकास आघाडीसोबत या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करतो अशी खुली ऑफर माजी खासदार विनायक राऊत यांनी अजितदादांना दिली. कसं पाहता या ऑफरकडे? विनायक राऊतांची भूमिका ही त्यांच्या पक्षश्रेष्ठींना मान्य का पहिलं ते विचारा अगोदर. म्हणजे कोणाला मुख्यमंत्री करायचं न कर त्या पक्षाचं संख्याबळ अमुक तो बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये. राऊतांच्या स्टेटमेंटला ही त्यांची सदिच्छा इच्छा असेल कदाचित की दादांना मुख्यमंत्री करा म्हणून. पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांना हे मान्य आहे का हे पहिला विचार अगोदर, मग तिने वक्तव्य करावं. संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली की माझ्या विभागाचा पैसा लाटका निधीच्या हातपाय तोडायचे आणि पळ म्हणायचे. एकंदरीत महायुतीचे जे मंत्री आहेत एक नाराजी आहे, काय बघता? कसं राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अर्थमंत्र्यांना फार तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यामुळे अजित पवारांनी स्टेटमेंट आज केलंच आहे की या बाबतीत मुख्यमंत्र्यांना आपण विचारा या बाबतीमध्ये, असं त्याचं आज वक्तव्य कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं मला. त्यामुळे राज्याची विद्यमान आर्थिक परिस्थिती आणि त्यातून मार्ग काढण्याविषयी, अर्थात काही डिपार्टमेंटला निधी हा राखीव असतो, सामाजिक न्याय विभाग असेल, तुमचा अल्पसंख्याक विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, या सगळ्या विभागाचे जे काही पैसे असतात ते आरक्षित असतात त्याच्या म्हणजे शासनाच्या निर्णयाप्रमाणे. आता कधीकधी हे जमतं, कधी हे गणित जमत नाही कारण की आर्थिक परिस्थितीच अडचणीची असते. परंतु तारेवरची कसरत आहे ही मला मान्य आहे. निवडणुका होऊन गेल्या, निवडणुकीनंतर आता स्थिर स्थावर सरकार होऊ लागलेलं आहे आणि मला खात्री आहे की वर्षभराच्या कालावधीमध्ये सरकार पुन्हा आर्थिक शिस्त लावून
व्यवस्थितपणे काम करू शकेल. हा सगळा एक पासिंग फेज आहे ज्याला म्हणू आपण, त्यातून आपण चाललेलो आहोत. शेतकरी कर्जमाफीवर प्रहार असेल किंवा शेतकरी संघटना असतील तर आक्रमक वगैरे कुठेतरी दिसून येत आहे. काय वाटतं सरकारकडे यासाठी? त्यांची भूमिका राजकीय आहे, ती संधी पाहतायत, ठीक आहे. परंतु असं आहे की सरकारने नाकारलेलं नाहीये. योग्य वेळेस आम्ही तो निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस राज्य सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती त्या गोष्टीसाठी अनुकूल राहील तर त्यावेळेस निर्णय घेऊ असा संकेत सरकारच्या अनेक मंत्र्यांनी किंबहुना वित्तमंत्र्यांनी दिलेला आहे. नाकारलेलं नाही, योग्य वेळेस परीक्षा असताना निर्णय घेऊ. जाहीर करून त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, महत्वाचं आहे. मुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री यांच्यातली समन्वय वेळोवेळी समोर आलाय, नाराजी समोर आलेली आहे, तर आहे कसं काही? असं आहे की ज्यावेळेस युतीचं सरकार असतं किंवा आघाडी सरकार असतं त्यावेळेस सर्व पक्षाला त्यांची भूमिका आणि त्या पक्षाची ताकद वाढवण्याकरता ते राजकीय निर्णय घ्यावे लागतात. समन्वयाचा अभाव आहे असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याचशा वेळेस समन्वय घडवून आणण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे फार काही चिंतेची बाब आहे असं वाटत नाही मला. त्याच्यामुळे काही धोका आहे असंही वाटत नाही मला, कारण की बहुमतच एवढं आहे की सरकारला काही धोका नाही आहे. जे काही मतभेद किंवा ज्या गोष्टीवर एकमत होत नसेल तर त्या गोष्टीवर मुख्यमंत्री सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात असं माझं मत आहे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.